आपली जी उत्तर पश्चिम भारताची ढाल आहे, जी संरक्षित भिंत आहे, ती अरावली पर्वताची आहे. आणि अरावली पर्वताचं जे आयुष्य आहे ते आता धोक्यात आलं आहे. आता कसं आलं, का आलं, ते आपण आता या लेक्चरमध्ये बघणार आहोत. अरावली पर्वत हा नुसता एक पर्वत नसून तो एक राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि दिल्लीसाठी एक आदिपुरुषाचं काम करतो. त्या राज्यांचं संरक्षण करतो. जसा जसा आपला सह्याद्री हा महाराष्ट्राचं संरक्षण करतो, तसा हा अरावली पर्वत हा हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि गुजरात या राज्यांचं संरक्षण करतो. जसं आज आपले राष्ट्रपती भवन आहे, तो देखील आज अरावली पर्वताचाच एक भाग आहे. असं अन्य मुख्य ज्या वास्तुकला आहेत आपल्या देशातल्या, त्याही अरावली पर्वताच्या पर्वतरांगेमध्येच उभा केलेल्या आहेत. तर ते काय महत्व आहे या पर्वताचं आपल्या भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून, ते आज आपण या लेक्चरमधून बघणार आहोत. चला तर बघा, हे पर्वताचा जो विषय आहे तो न्यूजमध्ये का आला, तर आपल्या देशाचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याने मागच्या आठवड्यामध्ये एक बेंचमार्क ठरवून दिला, एक व्याख्या ठरवून दिली. काय दिली ती व्याख्या ठरवून? तर अरावली पर्वतरांग जी 700 किलोमीटर पर्यंत पसरलेली जी पर्वतरांग आहे, तिचा ज्या टेकड्या आहेत अरावली पर्वताच्या, त्या हाईटने ज्या 100 मीटर पर्यंत आहेत किंवा त्याच्यापेक्षा कमी आहेत, त्या आता अरावली पर्वताचा भाग मानला जाणार नाहीत. आता ह्याचं इम्प्लिकेशन पुढे जाऊन काय होणार आहे, तर बघा, अरावली पर्वत हा अत्यंत प्राचीन पर्वत आहे. जगामध्ये जेव्हा या जगाची निर्मिती सुद्धा झाली नव्हती, या जगामध्ये माणसाचा जन्म देखील झाला नव्हता, वनस्पती जीव हे या पृथ्वीवरती तयार देखील झाले नव्हते, तेव्हापासून अरावली पर्वत या पृथ्वीचा भाग राहिलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, जॉग्राफीमध्ये एक्झोजेनिक फोर्स नावाची एक कॉन्सेप्ट आहे. याच्यामुळे काय होतं, तर पर्वतांचं इरोजन होतं. आणि अरावली पर्वत एकेकाळी जो हिमालयापेक्षाही जास्त उंचीचा होता, तो इतकं 2 दशलक्ष वर्ष इतका जुना जो पर्वत आहे, एवढा म्हणजे एवढा जो त्याने आयुष्य जगलेलं आहे, या मोठ्या आयुष्याच्या त्याच्या जडणघडणीमध्ये त्याचा खूप सारा भाग हा इरोड झालेला आहे, तो निघून गेलेला आहे. त्यामुळे त्याची उंची ही आज हिमालयापेक्षा कमी 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 होत आली. आणि त्यामुळे आजच्या 21व्या शतकातला जो अरावली पर्वत आहे, त्या पर्वताची बऱ्यापैकी उंची ही आता 100 मीटर किंवा 100 मीटरपेक्षा कमीच राहिलेली आहे. म्हणजे जर 12,000 आज अरावलीच्या टेकड्या आहेत, तर त्यातल्या 11,000 टेकड्या अशा आहेत की ज्या ऑलरेडी 100 मीटरपेक्षा कमी आहेत. जर अशा सगळ्या टेकड्या जर अरावलीचा भागच जर भविष्यात राहणार नसतील, तर राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि हरियाणा ही राज्य, यांचं पर्यावरण, यांचे हवेचा दर्जा, इथली पाण्याची पातळी, हे सर्व गोष्टी धोक्यात येणार आहेत. तेच आपण आता इथं बघणार आहोत. तर बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं की अरावली पर्वत हा काय आहे, तर ओल्ड फोल्ड माउंटेन आहे. ओल्ड फोल्ड माउंटेन म्हणजे काय, की जसं 2 कागदाचे पानं जेव्हा एकत्र येतात किंवा 2 कागदाच्या पानांमध्ये आपण जेव्हा त्यांना फोल्ड करतो, तेव्हा काय होतो, मध्ये एक असा पर्वतासारखा भाग तयार होतो. म्हणजे बघा, हा एक कागद आहे आणि ह्याला जेव्हा आपण हे करतो तेव्हा काय तयार होतो, मध्ये एक असा तयार होतो, बरोबर का भाग, बरोबर. म्हणजे हा जो फोल्डिंगचा पेपरचा जेवढा मध्ये भाग तयार होतो, तसंच काय होतं या पर्वतांच्या बाबतीत घडतं. म्हणजे बघा काय आहे, ही जुन्या काळातल्या पृथ्वीचा नकाशा आहे. म्हणजे कुठला, गोंडवाना पिरियड, जो गोंडवाना लँडचा जो पार्ट होता त्याचा हा नकाशा आहे. मग भारत काय होता तेव्हा, तर आफ्रिकन खंडाचा भाग होता. म्हणजे तो गोंडवाना लँड म्हणून ओळखला जायचा. आता तेव्हा जेव्हा प्लेट टेक्टॉनिक आणि कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी ही जॉग्राफीचा एक पार्ट आहे, ते तुम्ही जॉग्राफीमध्ये शिकालच. तर त्या थेरीनुसार भारताचा भाग हा हळूहळू हळूहळू सरकत वरती आला आणि ही जी लॉरेशियाची प्लेट आहे, या प्लेटला काय झाला, भारताचा भाग हा काय झाला, धडकला. आणि त्या धडकण्यामध्ये काय झालं, हिमालयाची निर्मिती झाली. पण जो आपला अरावली पर्वताचा भाग आहे, तो पहिल्यापासूनच जेव्हा गोंडवाना लँड मध्ये भारत खाली होता, इथं हे बघा, हा आपला कोण आहे, भारत आहे. तर या गोंडवाना लँडचा पार्ट असल्यापासूनच काय आहे, अरावली पर्वत हा भारताच्या नकाशामध्ये आहे. जेव्हा भारत हा आफ्रिकन खंडाचा भाग होता, म्हणजे बघा हा कोण आहे, आपला भारत आहे. हा भारत जेव्हा प्लेट कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट म्हणजे
जमिनीच्या पृथ्वीच्या खालच्या दाबामुळे जसा तो वरती 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 म्हणजे असा वरती सरकत आला, आणि ही लॉरेशियाची प्लेट आहे म्हणजे युरेशियाची प्लेट आहे. जेव्हा भारत हा असा वरती वरतीच आला तेव्हा या प्लेटला काय झालं, कोलाइड झालं. बघा हे दिसतं इथून 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 इथं, आणि ही जी वरची युरेशियाची प्लेट आहे ती ही प्लेट आहे. आणि ह्या प्लेटला जेव्हा इंडियन प्लेट धडकली जाऊन तेव्हा काय झालं, इथं हिमालयांची निर्मिती झाली. पण अरावली पर्वत हा याचं फॉर्मेशन होण्याआधीपासूनच अस्तित्वात आहे. तो कसा ते आता आपण बघूया. बघा अरावली पर्वत हा काय गोंडवाना महाखंडाचा भाग होता. त्यामुळे अरावली पर्वत हा जो खडक आहे अरावली पर्वताचा तो दक्षिण आफ्रिकेतल्या बार्बरटोन पर्वताचा आणि ऑस्ट्रेलियातल्या अनेक पर्वतांचा जो खडक आहे आणि अरावली पर्वताचा जो खडक आहे या दोघांमध्ये असंख्य सिमिलॅरिटीज आढळून येतात. जसं आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी वाचतो आणि त्यामध्ये आपल्याला असं शिकवलं जातं की ब्राझील खंडामध्ये ज्या गोल्डच्या माईन सापडल्या तशाच गोल्डच्या माईन या घानामध्ये पण आहेत. त्या कशाच्या प्रूफ आहेत तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीच्या प्रूफ आहेत. तसंच अरावली पर्वताचा जो खडक आहे आणि बार्बरटोन हा जगातला सगळ्यात ओल्ड फोल्ड माउंटन आहे. कुठं भेटतो हा, साऊथ आफ्रिकेमध्ये. तर या माउंटेनच्या ज्या काही स्टोनच्या क्वालिटीज आहेत आणि अरावलीच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या काय आहेत तर सेम आहेत. आता बघा अरावली पर्वताची निर्मिती कशी झाली. जेव्हा भारत हा गोंडवाना रिजनचा पार्ट होता तेव्हा जो मारवारचा आत्ताचा भारतातला रिजन आहे आणि हा बुंदेलखंडचा रिजन आहे, हे दोन्ही रिजन जेव्हा एकमेकांना कोलाइड झाले तेव्हा काय झाली, अरावली पर्वताची निर्मिती झाली. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की जेव्हा दोन पृथ्वीचे भूभाग एकत्र एकमेकांना कोलाइड होतात तेव्हा त्यांच्यामधला जो डस्ट असतो, जे मटेरियल असतं त्याचं त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, खडकामध्ये होतं. आणि त्या खडकाचं काय तयार होतो, पर्वत तयार होतो. तसं हा बुंदेलखंडचा रिजन आहे आणि हा मारवारचा रिजन आहे. जेव्हा हे दोघं एकमेकांना कोलाइड झाले तेव्हा काय झालं, अरावली पर्वताची निर्मिती झाली. आणि ह्या पर्वताची निर्मिती होऊन किती वर्ष झाली, 2 दशलक्ष वर्ष झाली. म्हणजे जेव्हा पृथ्वीवरती बघा एक्सक्यूज बघा 2 दशलक्ष वर्ष झाली. म्हणजे हा भारतातल्या सर्व पर्वतरांगांमध्ये काय आहे, अरावली पर्वत सगळ्यात जुना पर्वत आहे. त्यामुळे बघा जेव्हा पर्वत नवीन असतो तेव्हा तो कसा असतो, उंच असतो. म्हणजे आता आपल्या हिमालयाचा विषय घेऊया. आता हिमालयाची निर्मिती होऊन किती झालेत वर्ष तर 4 लाख वर्ष पूर्ण झालेली आहेत. मग 4 लाख वर्ष आणि 2 दशलक्ष वर्ष यामध्ये तर खूप अंतर आहे. म्हणजे आज आपली हिमालयाची उंची किती आहे, 1800 मीटरच्या वरतीपर्यंत 2100 मीटर पर्यंतची शिखरं आपण हिमालयाच्या रांगेमध्ये बघतो. पण त्याच्याही पेक्षा उंच शिखरं अरावली पर्वतामध्ये होती. पण एक्झोजेनिक फोर्स असतील, इरोजन असेल, याच्यामुळे कालांतराने काय झालं, अरावली पर्वताची उंची कशी झाली, कमी झाली. आणि ही उंची कमी झाल्यामुळे आज ज्या आपल्याला अरावली पर्वत दिसतो तो एकदम टेकडीच्या स्वरूपामध्ये दिसतो. बघा आता अरावली पर्वत काय महत्वाचा आहे, कशासाठी महत्वाचा आहे बघा. ईशान्य दिशेने बघा किती 692 किलोमीटर 692 किलोमीटर मध्ये काय आहे, अरावली पर्वताची रांग पसरलेली आहे. त्यात कुठले राज्य येतात, राजस्थान, गुजरात, हरियाणा या राज्यांमधून काय होते, अरावली पर्वताची रांग जाते. आता बघा या पर्वतरांगेच्या जवळपास काय आहे, 2/3 भाग कुणाच्या क्षेत्रामध्ये येतो तर राजस्थान राज्याच्या क्षेत्रामध्ये येतो. आणि ही पर्वतरांग काय आहे तर पर्यावरणीय अडथळा म्हणून महत्वाचं काम तिचं पूर्ण करते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे या गोष्टीतला तर पर्यावरणीय अडथळा म्हणून ही काय करते, रांग काम करते. आता ती कसं बघा तर भारताचा नकाशा आहे आणि इथल्या एरियामध्ये काय आहे, अरावलीची पर्वतरांग आहे, बरोबर आहे. तर हा जो इकडचा राजस्थान आहे हा कुठला आहे, पूर्व आणि पश्चिम राजस्थान, बरोबर आहे का. आता पूर्व आणि पश्चिम मध्ये फरक काय आहे तर पूर्व राजस्थान आहे तो पूर्ण गवताळ किंवा झाडाझुडपांचा किंवा जमीन जी पिकण्यायोग्य शेतीयुक्त जमीन आहे तिचा भाग आहे. आणि पश्चिम राजस्थान काय आहे तर पूर्ण वाळवंट प्रवण क्षेत्र आहे, म्हणजे पूर्ण वाळवंटीकरण झालेलं आहे या राजस्थानचं. आणि ही मधून जी अरावलीची लाईन गेलेली आहे ती काय करते तर या वाळवंटाचं इकडं
विस्थापन होऊ नये किंवा इकडच्या भागामध्ये वाळवंट पसरू नये, म्हणजे जे मातीची वाळवंटीय मातीचे बारीक बारीक कण असतात ते इकडून इकडच्या भागामध्ये येऊ नयेत, याच्यासाठी हे पर्वतरांग काय काम करते तर संरक्षक भिंत म्हणून काम करते. तसंच अजून या लाईनचं काय महत्व आहे तर जे ग्राउंड वॉटर असतं, जसं की पावसाळ्यामध्ये पाणी आपलं साचतं, तर ते पाणी रिस्टोर करण्याची कॅपॅसिटी सगळ्यात जास्त कोणाची असती तर पर्वतरांगांची असते. मग राजस्थान हा तसाही अल्प पर्जन्याचा प्रदेश आहे. मग या पूर्ण राज्याला पाणी पुरवण्याचं काम कोण करतं तर ग्राउंड वॉटर. आणि सगळ्यात मोठा जर राजस्थान राज्याचा ग्राउंड वॉटर रिसोर्स कुठं असेल तर अरावलीच्या लाईन्स मध्ये. मग अरावलीच्या लाईन्स जर भविष्यामध्ये राहिल्या नाहीत तर इथं ग्राउंड वॉटर मध्ये अत्यंत कमतरता येऊ शकते आणि इथले अनेक जिल्हे असे होतील की जिथं पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा त्यांना तरसावं लागेल, म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती होईल जर अरावली पर्वत नसेल तर. आता बघा हे काय आहे, अरावली पर्वताचं जॉग्राफिकल लोकेशन आहे. आता हे महत्वाचं आहे अत्यंत. याच्यातून आपल्याला एमपीएससी किंवा युपीएससी मध्ये परीक्षेत प्रश्न 100% येतो. बघा, पर्यावरण असेल किंवा जॉग्राफी असेल, या दोन्हीही गोष्टींसाठी काय महत्वाचं असतं तर मॅपिंग अतिशय महत्वाचं असतं. जर तुम्हाला मॅपिंग समजलं तर तुम्हाला तो विषय अगदी सोपा आणि सुकर होतो. का तर मॅपिंगमुळे आपल्याला अनेक ठिकाणची लोकेशन्स कळतात आणि लोकेशन्स जर आपल्याला माहिती असतील तर आपल्याला कळतं की हा मग अरावली पर्वत कुठे आहे तर भारताच्या उत्तर पश्चिम बाजूला आहे, हिमालय कुठे आहे तर वरती उत्तरेकडे आहे, किंवा निलगिरी पर्वतरांगा कुठे आहेत दक्षिणेकडे आहेत. मग त्या त्या एरियाची टोपोग्राफी तिथली जॉग्राफी आपल्याला समजायला खूप सोपं होतं. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून मॅपिंग शिकणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि मी सगळ्या स्टुडंटला एक हे करते की एक सजेशन देते की जॉग्राफी असेल किंवा एन्व्हायरमेंट असेल, या विषयांचा अभ्यास करण्याच्या सुरुवातीलाच मॅपिंगची सिरीज पूर्ण करून घ्या. जर तुम्हाला मॅपिंग चांगल्या प्रकारे कळालं तर तुम्हाला फिजिकल जॉग्राफीचा भाग चांगल्या पद्धतीने कळू शकतो. आणि पुढे एन्व्हायरमेंट मध्ये जे काही मॅपिंगचे क्वेश्चन येतात, म्हणजे नॅशनल पार्क कुठे आहेत, बायोस्फिअर कुठे आहेत, वेटलँड्स कुठे आहेत, हे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत हे मॅपिंग शिवाय होऊच शकत नाहीत. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय महत्वाचं आहे आपल्याला एक्झामसाठी मॅपिंग कव्हर करणं. मग आता आपण अरावलीचं मॅपिंग आपण इथं बघूया. आता बघा, अरावलीचं मॅपिंग आपल्याला इथं बघत असताना आपल्याला एक लक्षात येईल, हा काय आहे, हा पूर्ण हिमालयाचा भाग आहे, बरोबर आहे. आणि ही जी डार्क शेड मध्ये जागा आहे ती काय आहे, अरावली माउंटेन रेंज. बघा कुठून चालू होते, गुजरातचा जो गिरनार पर्वत आहे जे आपलं हिंदूंचं तीर्थस्थान मानलं जातं, तिथून अरावलीची लाईन चालू होते. ती कुठं जाऊन थांबते, दिल्लीमध्ये, म्हणजे एनसीआरचा जो रिजन आहे, नॅशनल कॅपिटल रिजन, तिथं जाऊन अरावलीची एंड होते. तर बघा किती लेंथ आहे अरावलीची, 670 किलोमीटर. आता कंबाईन मध्ये हा हमखास प्रश्न येऊ शकतो की अरावली पर्वतरांगेची लांबी किती आहे सांगा, तर किती, त्याचं करेक्ट उत्तर आहे 670. आणि कोणकोणत्या राज्यातून जातो तर गुजरात, राजस्थान. जर आपण साऊथ टू नॉर्थ डिरेक्शन घेतली तर कुठले कुठले राज्य येतात, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली. आणि सगळ्यात जास्त जर कोणत्या राज्यामध्ये अरावलीचा भाग आढळून येतो तर तो राजस्थान या राज्यामध्ये आढळून येतो. बघा इथं दिलेलं आहे, उत्तर टोक कुठं आहे, दिल्ली, आणि दक्षिणेचं टोक कुठं आहे, माउंट आबू, गुरुशिखर. आता माउंट आबू आणि गुरुशिखर हे काय, त्याचे हायएस्ट पीक आहेत. बघा अजून एक परीक्षेसाठी महत्वाचा प्रश्न तयार झाला की अरावली पर्वताचं सगळ्यात उच्च शिखर कोणतं आहे तर गुरुशिखर. परीक्षेमध्ये प्रश्न आला तर अजिबात चुकवायचं नाही, गुरुशिखर हे अरावली पर्वताचं सर्वात उंच शिखर आहे. तर बघा आपण आता हे काय बघितलं तर त्याचं जॉग्राफिकल लोकेशन बघितलं. आता बघा माउंटेन्स नुसते तयार होत नाहीत तर ते आपल्याला काय देतात, मिनरल्स देतात आणि रिव्हर सिस्टीम प्रोव्हाइड करतात, बरोबर आहे. आपल्या देशामध्ये जर आपण रिव्हर सिस्टीमचा विचार केला तर हिमालयन रिव्हर्स आणि पेनिन्सुलर रिव्हर्स अशा दोन त्याचे आपण भाग केलेले आहेत. तर जो आपला इकडचा भाग आहे अरावली पासूनचा जो खालचा भाग आहे त्याला आपण पेनिन्सुलर रिव्हर्स असं म्हणतो. मग या अरावलीमध्ये ज्या महत्वाच्या, ज्या जिथून राजस्थान आणि गुजरातचा जो उत्तरेकडचा भाग आहे आणि हरियाणाचा काही भाग आहे, या पूर्ण भाग ज्याच्यावरती पालन पोषण करतो त्या महत्वाच्या नद्या अरावली पर्वतातून उगम पावतात. त्यामध्ये कोणत्या नद्या येतात, साबरमती आणि लुनी, आणि साबरमती आणि लुनी या रिव्हर्स काय आहेत, अरावली पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या रिव्हर्स आहेत. म्हणजे ह्या किती महत्वाचा टॉपिक आहे किंवा किती महत्वाची पर्वतरांग आहे हे आपल्याला समजतं. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आपल्या भारताला कोणतं वाळवंट लागून आहे तर थारचं वाळवंट. जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट कोणतं आहे, सहारा वाळवंट. ते कुठे येतं, आफ्रिका खंडामध्ये. आणि भारतासाठी सगळ्यात महत्वाचं वाळवंट कोणतं आहे, थारचं वाळवंट. ते कुठं आहे, पूर्व सीमेवर, जिथं आपण ही नॅशनल बॉर्डर आहे. आपलं वाळवंट म्हणजे नॅशनल बॉर्डर आहे, पलीकडे पाकिस्तान आहे, अलीकडे राजस्थान आहे. आणि या थारच्या वाळवंटापासून उरलेल्या राजस्थानच्या पूर्ण एरियाचं संरक्षण करण्याचं काम कोण करतंय, अरावलीचा पर्वतरांग करते, बरोबर. आता बघा
काय आहे, स्थानिक भूभागाच्या तुलनेत 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंचीच्या असलेल्या कोणत्याही भूस्वरूपाला व त्याच्या उतारांसह व लगतच्या जमिनीसह अरावली टेकड्यांचा भाग हा आता मानला जाईल. म्हणजे 100 मीटर पेक्षा जास्त उंचीचा जो प्रदेश आहे तो आता अरावली टेकड्यांचा भाग मानला जाईल. उर्वरित अरावली टेकडी आता असणार नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणते. पण ही व्याख्या सुप्रीम कोर्टाला करण्यासाठी का गरजेची पडली, तर गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली ह्या 4 राज्यांमध्ये अरावली पर्वताला चा जो भाग आहे तो वेगवेगळा मानला जायचा. त्यामुळे उत्खनन असेल किंवा मायनिंगचं जे काही विषय असतील ते प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे चालायचे. जर समजा एखाद्या पहाडीचं मायनिंग करायचं असेल राजस्थानमध्ये तर ते हरियाणातच चालेल असं नव्हतं. पण आता या डेफिनेशनमुळे काय झालंय, चारही राज्यांना अरावलीचा जो काही पार्ट आहे तो आता एकत्र डिफाईन करण्यात आलेला आहे. त्यामुळे इथून पुढे जर कायदेशीर मार्गाने अरावलीचा जर कुठला पार्ट मानायचा असेल तर तो 100 मीटर पेक्षा उंच ज्या टेकड्या आहेत तेवढाच आता अरावलीचा पार्ट मानला जाईल. पण आता बघा, अरावली हे आपल्याला का महत्वाचं आहे तर आता आपण बघत आलेलो आहे. पण हे जर पर्वतरांग अशीच जर नष्ट झाली तर नक्कीच काय होईल, दिल्लीचं प्रदूषण वाढेल. प्रदूषण वाढल्याबरोबर राजस्थानचं वाळवंटीकरण अतिशय मोठ्या प्रमाणात होईल. फक्त राजस्थान हा एरियाच नाही तर उत्तर प्रदेशचा जो पश्चिमेकडचा भाग आहे तोही एरिया काय होईल, वाळवंटाने ग्रसित होईल. आणि एकदा का एका ठिकाणी वाळवंट तयार झालं तर काय होतं, तिथं कोणतंही वनस्पती उगवून येत नाहीत, तिथलं पाण्याची इंटेक कमी होतो आणि तिथं जैवविविधतेचं अस्तित्व धोक्यात येतं. तर ह्यामुळे आपल्याला काय आहे, अरावली पर्वताचं जतन करणं अतिशय महत्वाचं आहे. तर मग ह्याच्यामुळे लोकांमध्ये उद्रेक का तयार झालेला आहे, तर अरावली पर्वत हा खूप जुना पर्वत असल्यामुळे त्याची उंची ऑलरेडी कमी आहे. आणि जर सुप्रीम कोर्ट असं म्हणत असेल की 100 मीटर पेक्षा उंच पर्वत आहे तोच अरावलीचा पार्ट आहे, उरलेला अरावलीचा पार्ट नाही, तर अरावलीमध्ये ऑलरेडी 12,000 टेकड्यांपैकी 11,000 टेकड्या अशा आहेत की ज्या 100 मीटर पेक्षा कमी उंचीच्या आहेत. जर असंच हळूहळू हळूहळू मायनिंग तिथं वाढत गेलं, कारण की आता ह्याला कायद्याची मान्यता मिळालेली आहे, आणि उरलेल्या 11,000 टेकड्यांमध्ये जर हळूहळू मायनिंग वाढत गेलं तर काय होईल, एके दिवशी तर पर्यावरणाचा तिथला नक्की ऱ्हास होईल, तिथली खनिज संपत्ती संपेल, ग्राउंड वॉटरची सिस्टीम सगळी पूर्णपणे बर्बाद होईल, वाळवंटीकरण वाढेल आणि ज्या काही एंडेंजर्ड स्पीशीज आहेत, ज्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संख्येने खूप कमी उपलब्ध राहिलेले आहेत, अशा संपूर्ण स्पीशीजचा, सगळ्या जीवजंतू प्रणालीचा नाश होऊन जाईल. त्यामुळं ह्या पर्वतांमध्ये मायनिंग करायला परमिशन देणं हीच अतिशय चुकीची गोष्ट आहे. जसं की सह्याद्री आज आपला युनेस्कोचा पार्ट आहे पण अरावली नाहीये, दुर्दैवानं असायला पाहिजे होता पण तो नाहीये. पण त्यामध्येही खूप सारे वन्यजीव जंतूंची जैवविविधता तिथं आढळून येते. आणि जर याच्यामध्ये मायनिंग वाढलं तर काय होईल, मायनिंग वाढलं तर लवकरात लवकर ते पर्वत काय होतील, संपत येतील. ऑलरेडी 31% अरावलीचा जो पार्ट आहे तो इलिगल मायनिंगनं संपलेला आहे. आता तर ह्याला कायद्याची परमिशन मिळाल्यामुळे काय होणार आहे, याचं काम जे मायनिंग इंडस्ट्रीज आहेत यांना खूप सोपं झालेलं आहे. आता बघा, आपण ह्या अरावलीचं महत्व तर समजून घेतलं, पण या अरावलीचं महत्व अजून खूप पुढे आपल्याला बघायचं आहे. बघा, अरावली फक्त आपल्याला वन्यजीवांची डायव्हर्सिटी देत नाही तर आपल्याला खनिज, तसंच वेगवेगळे नॅशनल पार्क, तसंच आपले वेगवेगळे वाईल्ड लाईफ सेंच्युरीज पण कुठं आहे, अरावली पर्वतामध्ये आहे. आता आपण पहिल्यांदा खनिजांचा मुद्दा समजून घेऊया. हा एक्झामसाठी अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, कारण की खनिजांवरती आपल्याला खूप सारे प्रश्न येतात. म्हणून मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की मॅपिंग का इम्पॉर्टंट आहे या दोन सब्जेक्टसाठी. कारण की आपल्याला मिनरल्स असतील, रिव्हर सिस्टीम असेल, किंवा आपल्याला नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ सेंच्युरीचं पॉइंटिंग करायचं असेल, किंवा आपल्याला त्या कुठं आहे ते जर सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला मॅपिंग हे आलंच पाहिजे. आता बघा, आपण काय बघतोय, आता अरावली पर्वताचं काय बघतोय की खनिजांची साधन संपत्ती कुठे कुठे आहे. आता तुम्ही हडप्पा संस्कृतीचा जर अभ्यास करत असाल तर हडप्पा संस्कृतीमध्ये जो प्री हडप्पन साइट्स मध्ये आपल्याला अहर आणि गिलुंड ह्या दोन साइट्सचं नाव दिसतं. आता अहर आणि गिलुंड ह्या कोणाचा पार्ट आहेत, तर अरावली पर्वत रांगेचा पार्ट आहेत. आता अहड आणि गिलुंड हे कशासाठी फेमस होतं, तर तिथं पहिला कॉपर मायनिंगचं काम चालायचं. म्हणजे तिथून तांब्या, पहिला जर भारतामध्ये तांब्याचा शोध कुठून लागला तर तो राजस्थानमधून लागला. तो कुठून लागला, अरावली पर्वतरांगेतून लागला. आणि त्यातल्या महत्वाच्या दोन साइट्स कुठल्या होत्या, अहड आणि गिलुंड. आता आपण तेच ह्या मॅपिंगच्या माध्यमातून बघायचंय. बघा, आयरन असेल, कोल असेल, मॅग्नीज असेल, कॉपर, ऑइल गॅस आहे, बॉक्साइट, मायका, झिंक, गोल्ड आणि सल्फर. आता हे काय आहेत, अरावलीमध्ये तयार होणारे सगळे काय आहेत, खनिज आहेत. आता बघा,
अरावलीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे? कॉपरचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की हडप्पा इंडस व्हॅलीमध्ये ही कॉपर ही एक अतिशय महत्वाची गोष्ट होती आणि म्हणून आपण त्याला ब्रॉन्झ सिव्हिलायझेशन पण असं म्हणतो. आता कॉपर कुठं सापडलं? तर राजस्थानमध्ये सापडलं. बघा अजून काय सापडते अरावलीमध्ये? झिंक सापडते. परत अजून काय सापडले अरावलीमध्ये? बॉक्साईटचे खूप सारे साठे अरावलीमध्ये आहेत. तसेच ऑइल आणि गॅसच्या फील्ड सुद्धा कुठे आहेत? अरावलीच्या या पार्टमध्ये आहेत. बघा हा पूर्ण काय आहे? अरावली पर्वतरांगेचा पार्ट आहे आणि सगळ्यात जास्त काय सापडले इथं? कॉपर सापडले. तसं मॅंगनीज पण सापडले. आता हे जे मटेरियल आहे, हे जे मिनरल्स आहेत, ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे? तर याचं सिमेंट इंडस्ट्रीसाठी अतिशय महत्वाचं इम्पॉर्टन्स आहे. जर हे मटेरियल जर मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर चांगल्या क्वालिटीचं सिमेंट काय होतं? तयार होतं. आता तुम्ही इथं बघून घेवा, अलवर असेल, अलवर ही आयरन ओव्हरसाठी फेमस आहे. खेत्री असेल, ह्याच्यामध्ये काय आहे? कॉपरच्या जास्त मायनिंग आपल्याला आढळून येतात. आता हा मॅप आहे, हा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की काय काय महत्वाचं आहे. अजमेरमध्ये बघा मायका सापडते, उदयपूरमध्ये लाईमस्टोन सापडतोय. परत इकडे खाली गुजरातच्या भागामध्ये पण बघा लाईमस्टोनचे साठे काय आहेत? जास्त आहेत. परत शिशो म्हणजे बघा याचे सुद्धा साठे इथे काय आहेत? लीडचे साठे सुद्धा काय आहेत? जास्त आहेत. त्यामुळं हा जो एरिया आहे हा मिनरल रिच एरिया असल्यामुळे अरावली मधलं मायनिंग हे इल्लिगली मायनिंग दिवसेंदिवस वाढतच होतं, पण आता त्याला कायद्याने सुद्धा अभय दिलेलं आहे. बघा हे आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. काय आहे? मेटॅलिक मिनरल्स आणि नॉन मेटॅलिक मिनरल्स म्हणजे धातुक खनिज आणि अधातुक खनिज. आता मेटॅलिक मिनरल्स म्हणजे काय असतं? तर बघा ज्याच्यातून काय होतं? विद्युत धारा काय होते? वाढते. असं काय आहे? वाहते. ती काय झाले? आपले मेटॅलिक मिनरल्स झाले. मेटॅलिक मिनरल्स आहेत. मेटॅलिक मिनरल म्हणजे काय होतं? ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्शनच्या प्रॉपर्टीज असतात. त्यातलं कोणतं महत्वाचे? तांबे, शिसे आणि लोखंड. आता तांब्याचा वापर आपल्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये जास्त प्रमाणात आहे आणि त्याचे सगळ्यात जास्त साठे कुठे आहेत? अरावलीच्या लाईन्समध्ये आहेत. बघा आता नॉन मेटॅलिक मध्ये बघा जे आपले मेटॅमॉर्फिक रॉक्स असतात किंवा सेडिमेंटरी रॉक्स असतात त्याची ही साठे आपल्याला कुठं सापडतात? अरावलीच्या रांगेमध्ये. बघा संगमरवर हा दगड आपल्या इथं वास्तुकलेसाठी जास्त प्रमाणात वापरला गेलेला आहे. तो कुठं मिळतो? मकराना, किशनगड. आता ही नावं तुम्ही बघा. ताजमहालसाठी हा दगड इथून आणलेला आहे. बघा चुनखडी लाईमस्टोन कुठं आहे? उदयपूर, अजमेर, अलवर. हे सिमेंट उद्योगासाठी अतिशय महत्वाचं आहे. तसंच ग्रॅनाइट, फॉस्फेट आणि मायका हेही उदयपूर, अजमेर, भिलवाडा बघा जैसलमेर ही कशासाठी? बांधकाम व्यवसायासाठी अतिशय महत्वाचे असणारे काय आहेत? ही नॉन मेटॅलिक मिनरल्स आहेत. म्हणजे काय? रॉक्सचे हे काय वेगवेगळे टाइप्स आहेत. आता हे सगळे टाइप्स कुठे मिळतात? अरावलीमध्ये मिळतात. जर ह्याला आपण लिगली जर परमिशन दिली ह्याचं उत्खनन करण्यासाठी तर ऑलरेडी जी काय बायोडायव्हर्सिटी ती काय होणार आहे? तिथली सगळी नष्ट होणार आहे. बघा आता परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा असणारा मुद्दा म्हणजे तिथली बायोडायव्हर्सिटी. तिथं नॅशनल पार्क किती आहेत? बायोस्फिअर रिझर्व किती आहेत? वाईल्ड लाईफ सेंच्युरीज किती आहेत? टायगर रिझर्व्ह किती आहेत? हेही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा बघा आपण परीक्षेसाठी वाचताना काय वाचतो? पेपरमध्ये आलं की अरावली पर्वताच्या संदर्भात आता ही न्यूज आलेली आहे. काय सांगितलंय? सुप्रीम कोर्टानं जे वर्डिक्ट बेंचमार्क ठरवून दिलाय ते आपण डिस्कस करतोय. पण परीक्षेमध्ये मित्रांनो असे डायरेक्ट प्रश्न येत नाहीत की सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला. परीक्षेमध्ये काय महत्वाचं असतं आपल्याला? तर त्याचं जॉग्राफिकल लोकेशन, तिथं कोणती बायोडायव्हर्सिटी आढळते, तिथं खनिज कोणते आढळतात किंवा ते कोणत्या राज्यातून गेले, त्याचं महत्व काय आहे, ते त्याच्या जर बायोडायव्हर्सिटीचा ऱ्हास झाला तर आपल्याला काय त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि त्याचं काही बायोडायव्हर्सिटी किंवा तिथल्या मिनरल्सचा किंवा तिथल्या इकोसिस्टीमचा जर नाश होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या असतात हे आपलं काम आहे. एक ब्युरोक्रॅट म्हणून, एक अधिकारी म्हणून आपल्याला हे बघायचंय. आपल्याला बाकीच्या कॉन्टेक्स्टशी काही घेणं देणं नसतं. आपल्याला परीक्षेसाठी काय महत्वाचं असतं? मॅपिंग. त्यामध्ये हे सगळे घटक येतात. म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी, लोकेशन आणि मिनरलचं ठिकाणं आणि बाकी त्याचा सिग्निफिकन्स आणि आपल्याला तिथल्या ज्या काही इश्यूज आहेत त्याच्यावरती काय सोल्युशन ॲज अ ब्युरोक्रॅट म्हणून देता येईल हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असतं. बघा आता आपण काय बघतोय आता इथं तर संरक्षित क्षेत्र आणि वन्यजीव. बघा आता राजस्थानमध्ये खूप सारे काय या एरियामध्ये राजस्थान आणि गुजरातच्या एरियामध्ये खूप सारे काय आहेत? इथं नॅशनल पार्क आहेत. आता बघा वन्यजीव कुठे कुठे आढळतात आपल्याला? नॅशनल पार्क असतील किंवा वाईल्ड लाईफ सेंच्युरीज असतील, रामसर साइट्स असतील आणि टायगर रिझर्व असतील. बरोबर आहे का? आता यातले सगळ्यात महत्वाचे आपण नॅशनल पार्क बघू. कोणता आहे? रणथंबोर नॅशनल पार्क आणि सरिस्का टायगर रिझर्व आणि सरिस्का नॅशनल पार्क हे काय आहेत? तर याच्यातले अत्यंत महत्वाचे असणारे नॅशनल पार्क आहेत. आता सरिस्का नॅशनल पार्क हा कशासाठी फेमस आहे? तर तिथं खेत्रीची आपली जी माईन आहे कॉपरची ती काय आहे? तिथून जवळ आहे. पण
मागच्या वर्षी राजस्थानच्या हायकोर्टने एक निर्णय दिला होता की खेत्रीच्या ज्या एरिया आहेत आणि सरिस्का टायगर रिझर्व आणि सरिस्का नॅशनल पार्कमध्ये ज्या काही कॉपरच्या माइन्स आहेत त्या इमिजिएटली बंद केल्या पाहिजेत, कारण की तिथली बायोडायव्हर्सिटी काय होतीये, डिस्टर्ब होतीये. तर हे अतिशय महत्वाचे, हा मॅप ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे. बघा आता हा रामगड नॅशनल पार्क असेल, रणथंबोर नॅशनल पार्क असेल, परत हा केसरबाग वाईल्ड लाईफ सेंच्युरी असेल, इथं बघा रामसागर वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, वनविहार आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. हे सगळं कुठं आहे, आरावलीची काय आहे बायोडायव्हर्सिटी, ही काय आरावलीची इको सिस्टीम आहे. त्यामुळे ही आपल्याला व्यवस्थित बघायला पाहिजे. आता ही बघा कुंभलगडची काय आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. त्यामुळे इथं काय आहे, ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतंय, तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव जास्त प्रमाणामध्ये काय आहेत, आढळून येतात. बघा हा सारिस्का टायगर नॅशनल पार्क आहे. हा सारिस्का नॅशनल पार्क हा राजस्थानच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे, कारण की इथं सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी आपल्याला आढळून येते. फक्त प्राणीच नाही, प्राण्यांमध्ये बघा वाघ, बिबट्या, लांडगा, हरिण, नीलगाय हे काही प्राणी आढळून येतात. आणि तसेच इथं आपल्याला बघा गवताळ वनस्पती, औषधी वनस्पती, त्यामध्ये अश्वगंधा असेल किंवा गुळवेल असेल किंवा कोरडी पानझडी वनस्पती. कारण की बघा इथं हा कोरडी पानझडी वनस्पतीचा अर्थ काय आहे, तर इथं कमी पर्जन्याचा भाग आहे आणि कमी पर्जन्य असल्यामुळे जे कमी पाण्यावरती जी झाडं जिवंत राहतात अशीच झाडं काय असणार आहेत, या बायोडायव्हर्सिटीमध्ये ऍड झालेली असणार आहेत. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेव्हा MCQ फॉर्म होतो तेव्हा अशा कॉन्सेप्ट तिथं विचारल्या जातात. हे आपण काय बघितलं याचं, बायोडायव्हर्सिटी. आता आपण काय काय बघितलं याचं, खनिज आणि बायोडायव्हर्सिटी. आता हे बघा हे महत्वाचे काय केलेत आपण इथं संरक्षित क्षेत्र दाखवलेले आहेत. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं रणथंबोर, सारिस्का असेल, माउंट आबू वन्यजीव अभयारण्य, कुंभलगड, तोडगड हे सगळे काय आहेत, महत्वाचे आहेत. आता हे कोणत्या राज्यात येतात, राजस्थानमध्ये. त्यामुळे एक लक्षात ठेवा, आरावलीची जी बायोडायव्हर्सिटी ही मोस्टली कुठल्या स्टेटमध्ये मेन्शन केलेली आहे, तर राजस्थानमध्ये. म्हणजे राजस्थानचे जेवढे काही वाईल्ड लाईफ सेंच्युरीज असतील किंवा नॅशनल पार्क असतील, हा सगळाचा सगळा भाग कोणाचा आहे, आरावलीचा हिस्सा आहे. यामध्ये काय काय बघा, वाघांसाठी प्रसिद्ध आहे हा एरिया. तसेच आरावलीतील काय आहे, माउंट आबू हे काय आहे, सगळ्यात हायेस्ट पीक असल्यामुळे हे काय हिल स्टेशन पण आहे. बघा येऊ शकतं आरावली पर्वत रांगेतील हिल स्टेशन कोणतं, जसं सह्याद्रीचं महाबळेश्वर आहे तसं आरावलीतलं कुठलं, तर आपल्याला माउंट आबू हे वन्यजीव अभयारण्य हे काय आहे, हिल स्टेशन आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. बघा बिबट्या आणि लांडगा कुठं आढळतो, कुंभलगडच्या वन्यजीव अभयारण्यामध्ये म्हणजे वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये. आणि पानझडी जंगल कुठं आहे, तर तोडगड अभयारण्यामध्ये. आणि सरोवर आणि इतर वन्यजीव बघा कुठं आहे, सरोवर आणि हे वन्यजीव पण इथं काय करतात, राजस्थानमध्ये आढळून येतात. त्यामुळे आपल्याला हे अतिशय परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. बघा मित्रांनो, आपण हे आता जो आरावलीचा मुद्दा आपण इथं चर्चेला गेला, यातून आपल्याला काय करायचंय, एक अधिकारी वर्ग म्हणून आपल्याला याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. या टॉपिक वरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आजपर्यंत हिमालयावरती UPSC ने अनेक वेळा मेन्स मध्ये प्रश्न विचारलेला आहे, पण आरावलीवरती सुद्धा आता MPSC आणि UPSC आपल्याला प्रश्न देऊ शकते. कारण की हा याच्यातून काय व्हायला लागले, सोशल डेव्हलपमेंट व्हायला लागलेली किंवा लोकांच्या मनामध्ये आरावलीबद्दल एक भावनिक वातावरण निर्माण झालेलं आहे. हा न्यूज मध्ये त्यामुळे येणारा सततचा कंटेंट राहणार आहे. त्यामुळे याच्यावरती आपल्याला लक्ष असलं पाहिजे. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे एक पर्यावरणाचा भाग म्हणून किंवा आपले एक हेरिटेज म्हणून, एक आपला संस्कृतीचा वारसा म्हणून भारताला खूप चांगल्या पद्धतीचं पर्यावरणीय संरक्षण मिळालेलं आहे. आपण असं ऐकतो की युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट काउन्सिलनी SDG गोल दिलेले आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. आपली इंडियाची रँकिंग, भारताची रँकिंग त्यामध्ये वाढत का नाहीये, कारण की आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे वाटचालच करत नाही आहोत. मान्य आहे की भारतासारख्या देशाला आज कन्स्ट्रक्शन मध्ये वाढ झालेली गरजेची आहे. तसेच आपल्याला खूप साऱ्या मिनरल्सची गरज लागणार आहे. आपला देश बऱ्यापैकी आयात करण्यावरती अवलंबून आहे. आपल्या देशातले जे सोर्स आहेत ते अतिशय कमी आहेत. म्हणून आपण जर असं पर्यावरणाचा ऱ्हास करत जर विकास करायला लागलो, तर मला असं वाटत नाही की आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकू भविष्यामध्ये जाऊन. त्यामुळे जर आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची असेल तर आपल्याला आपल्या बायोडायव्हर्सिटीचं रक्षण केलं पाहिजे. नाहीतर काय होईल माहितीये का, जर आरावली सारख्या पर्वतांचा जर आपण नाश केला तर भविष्यामध्ये इथली जी जनता आहे, इथलं जे पॉप्युलेशन, इथली लोकसंख्या, यांचं आयुष्य आपण 10 ते 20 वर्षांनी कमी करणार आहोत. आज दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो आज 450, 500, 600 मध्ये चाललेला आहे. तो आरावली पर्वताच्या बर्बादीमुळे तो उद्या 1000 पर्यंत जाईल. कारण की जो राजस्थानच्या वाळवंटातील बारीक मातीचा कण आहे तो आरावली पर्वतरांगेमुळे थोपून राहतो
जर उद्या अरावली नसेल तर तो मातीचे सगळे ढिगारे दिल्लीपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये धुळीच्या कणांचं जास्त पोल्युटंट्स पसरणार आहेत आणि अजून तिथली हवा खराब होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशा गोष्टींचं आपल्याला संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. जर ह्याचं संरक्षण न करता जर आपण सुसाट विकास करत गेलो तर त्या विकासाला काही अर्थ राहणार नाही. मग भविष्यात असं होईल की त्या विकासाचा उपभोग घेण्यासाठी लोक जिवंत नसतील, पण विकास असतील. ही अतिशय गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जर यावरती तुम्हाला काही टॉपिक्स असतील तर तुम्ही नक्की सर्च करा आणि शाश्वत अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती इथून पुढे नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.